आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र टीव्ही 9 मराठीच्या हाती। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय। वाल्मिक कराडचा सहकारी बालाजी तांदळेला सहआरोपी करा, धनंजय देशमुखांची मागणी। तर मी पोलिसांना तपासासाठी मदत करत होतो, पोलिसांनी गाडी वापरल्याच्या आरोपांवर तांदळेचं उत्तर। आमदार सुरेश धस महादेव मुंडे कुटुंबियांच्या भेटीसाठी परळी। तर हत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची मुंडे कुटुंबियांची मागणी। सोमवारपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा। ठाणे महापालिकेच्या अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात दिवेकर आक्रमक। फाशीचा प्रतिकात्मक दोर लावून इमारतीमध्ये रहिवाशांचं आंदोलन। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास सुरुवात। तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका सध्या ॲक्शन मोडवर। काठेगल्ली परिसरातील दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप करत मारुती मंदिर बांधण्याचा या ठिकाणी मराठा समाजाची मागणी। सकल हिंदू समाजाकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता नाशकात साधू महंतांची धरपकड सुरू। महंत सुधीरदास नाशिक पोलिसांच्या ताब्यात, तर महंत अनिकेत शास्त्री नजरकैदेत। अतिक्रमणाविरोधी कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून खबरदारी।